स्वर काव्यांजली मंच निर्मित देवी भागवतातील मधु कैटभ वधकथा भाग 2। कीर्तन, काव्य रचना आणि सादरीकरण सौ अंजली जोशी डोंबिवली। कल्पांतकाळी निद्रिस्त विष्णूंच्या कर्णमळातून मधुकैटभ दैत्यांची निर्मिती झाली। आदिमायेची प्रार्थना करून त्या दैत्यांनी घोर तपस्या करून स्वेच्छामरणाचा वर मागून घेतला। देवीनी प्रसन्न होऊन तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला मृत्यू येईल असा वर दिला। झालं मत्त झालेले मधुकैटभ ब्रह्मदेवाच्या मागे लागले। भयभीत होऊन ब्रह्मदेव विष्णूंकडे रक्षणार्थ गेले, पण ते निद्रिस्त असल्यामुळे ब्रह्मदेवाने निद्रादेवीची प्रार्थना केली। विष्णू जागे झाले आणि ब्रह्मदेवाच्या रक्षणार्थ 5000 वर्ष त्या दोघा दैत्यांबरोबर लढत, पण यश मिळेना। शेवटी ज्या देवीनी दैत्यांना वर दिला होता तिलाच विष्णू शरण गेले। इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे। त्या पुढील भाग आता पाहूया। मधुकैटभ दोघं होते, आलटून पालटून युद्ध करत होते। विष्णू बिचारे एकटेच 5000 वर्ष युद्ध करून करून किती शक्ती असली तरी थकून गेले। श्रांत झालेले विष्णू मग देवीची आराधना करतात। या सर्व कथानकामध्ये देवीची आराधनाच आपल्याला ऐकायची आहे बरं का। विष्णू म्हणतायत भोग मोक्षदायी कल्याणी, भोग मोक्षदायी कल्याणी, निद्रा जागृत शक्ती यामिनी, निद्रा जागृती शक्ती यामिनी, शरण तुझ्या चरणी शरण तुझ्या चरणी देवी, शरण तुझ्या चरणी। अनादि निधने शिव चंडिके, अनादि निधने शिव चंडिके, मत्तात्वर मधुकैटभे, मत्तात्वर मधुकैटभे, वधण्या शक्ती तू समजसी दे, वधण्या शक्ती तू समजसी दे, शरण तुझ्या चरणी, शरण तुझ्या चरणी देवी, शरण तुझ्या चरणी। हे माते, मी निराश झालो आहे। तुझ्या वरदानाने ही दोघं जणू अमरच झाली आहेत। आता मी काय करावं, यांचे पारिपत्य कसं करावं? माते, माते मला मदत कर, मला मदत कर। विष्णू देवीची प्रार्थना करू लागले। मधुकैटभांचा वध करण्यासाठी प्रत्यक्ष विष्णू शरण आलेले आहेत। आता त्यांची मदत करून
मत्त झालेल्या मधुकैटभांचा वध कसा करायचा, अर्थात सर्व योजना देवीचीच होती म्हणा. देवी प्रसन्न झाली आहे आणि म्हणते आहे, प्रसन्न होऊन देवी वदली, चिंता तुमची मज आकळली. प्रसन्न होऊन देवी वदली, चिंता तुमची मज आकळली. मीच तयांना शक्ती दिधली हो, मीच तयांना शक्ती दिधली. वर मिळता मती त्यांची फिरली, वर मिळता मती त्यांची फिरली. भावंडे अतिमत्त जाहली, बळेच अशी जर छळू लागली. भावंडे अतिमत्त जाहली, बळेच अशी जर छळू लागली. उपाय मी करणार, उपाय मी करणार, तुमचे रक्षण ही करणार, तुमचे रक्षण ही करणार. देवीनी उपाय सुचवला. हसून देवी म्हणाली, हे विष्णू, तू पुन्हा युद्ध कर. मी त्या दोघांना मोहात पाडते, त्यांचे चित्त विचलित करते. त्यावेळी त्यांना फसवून तू आपला कार्यभाग साधून घे. देवीच्या आज्ञेनुसार विष्णू त्या महासागरावर उभे राहिले आणि मधुकैटभांशी पुन्हा युद्ध लढू लागले. दोघं दैत्य अहंकारी होते. ते विष्णूंना हिणवू लागले, अरे अरे परत आलास की काय युद्ध करायला? विचार कर, विचार कर. आजवर तू अनेक दैत्यांना मारलंस, पण असा थकला नाहीस. आमच्या पुढे मात्र तुझी शक्ती कुचकामी ठरली आहे. सावध हो, सावध हो. आम्ही तुझ्याकडून मारले जाणार नाही हे निश्चित समज. पण विष्णू नेटाने युद्ध करू लागले. पुन्हा महासंग्राम सुरू झाला. ठरल्याप्रमाणे देवीने दोघा दैत्यांना भूल पाडली. आपल्या नेत्रकटाक्षांनी मुद्दामून विषय भावनेने बघता बघता तिने दैत्यांची मती कुंठित केली. दोघांवर मोहिनी घातली. दैत्य युद्ध विसरून कामभावनेच्या आहारी गेले. कामवासने निचळलेली, कामवासने निचळलेली, दृष्टी देवीवर खिळलेली. दैत्यच ते. सुंदर अशी ती देवी पाहिल्यानंतर त्यांची मती ढळली नाही तरच नवल. कामवासने निचळलेली, दृष्टी देवीवर खिळलेली. मती दैत्यांची नकळत ढळली हो, मती दैत्यांची नकळत ढळली. शुद्धतयांना मुळी नवरली, शुद्धतयांना मुळी नवरली. आता दोघं दैत्य देवीकडे अनिमिष नेत्रांनी पाहत आहेत. आणि नेमकी ही संधी विष्णूंनी साधली. त्या दोघा दैत्यांशी कपटाने बोलायला सुरुवात केली. विष्णू हुशारीने दैत्यांना भुलवीत म्हणाले, वाह वा वाह वा, अहो आजपर्यंत मी एवढ्या दानवांना मारलं, पण तुमचं हे अपूर्व असं युद्ध कौशल्य पाहून मी अक्षरशः अचंबित झालो आहे. काय तुमची शक्ती, काय तुमचं बळ, काय तुमचं रणांगणातील कौशल्य. हे मधुकैटभा, तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आज मी प्रसन्न झालो आहे, तेव्हा तुम्हाला हवा तो वर तुम्ही मागून घ्या. आता गंमत अशी झाली बघा, की आधीच कामवासनेनी झपाटलेले ते दैत्यबंधू अभिमानाने फुलून गेले. महामायेवर खिळलेली दृष्टी जराही न हटवता गर्वाने बोलून गेले, विष्णू विष्णू, तू कोण आम्हाला वर देणार? आम्ही काही याचक नाही. उलट
उलट आम्ही श्रेष्ठ दाता आहोत. अरे तू आम्हाला वर देण्याऐवजी उलट आम्हीच तुला वर देऊ. हे वासुदेवा, हे ऋषिकेशा, आम्ही देखील तुझ्या शौर्यावर खुश आहोत. तेव्हा तुझी जशी इच्छा असेल तसा तू वर मागून घे. आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. अहंकाराने वाणी बदली. एकदा माणसाला अहंकार झाला की अधःपतन हे ठरलेलं आहे. या दोघांना वाटलं की आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत. या विष्णू काय आम्हाला वर देणार, आम्ही त्याला वर देऊ शकतो. अहंकाराने वाणी बदली हो, अहंकाराने दोघे बदली. दाता आम्ही दाता आहोत. दाता आम्ही याचक नामुळी, दाता आम्ही याचक नामुळी कृपावंत होणार. कृपावंत होणार. हवे ते तुझसी आम्ही देणार. हवे ते तुझसी आम्ही देणार. बस बस बस. विष्णूंना नेमकं हेच हवं होतं. देवीनी केलेल्या सूचनेनुसार विष्णूंनी त्या दोघांचं कौतुक केलं. आणि तुला काय वर मागून हवं असेल, तुम्हाला काय वर मागून हवं असेल तर मागून घ्या म्हटलं. त्यावर यांना अहंकार झाला आणि दोघं दैत्य म्हणाले की तुला काय हवं असेल तेच आम्ही तुला देतो. प्रसन्न विष्णू व देहासुनी. अगदी आपल्याला जे हवं होतं ते बरोबर घडतंय असं पाहिल्यानंतर खरं म्हणजे विष्णूला या दोघांच्या दातृत्वाबद्दल किंवा त्यांच्या पराक्रमाबद्दल प्रसन्न झालेले होते. प्रसन्न विष्णू व देहासुनी एकच इच्छा मम पुरवोनी. जर माझी इच्छा पुरीच करायची असेल तर एकच करा. प्रसन्न विष्णू व देहासुनी एकच इच्छा मम पुरवोनी. दानशूरता भले मिरवनी धन्यच व्हावे वर देवोनी. दानशूरता भले मिरवनी धन्यच व्हावे वर देवोनी. अन्य न काही माझी मागणी मृत्यू स्वीकारा माझ्याकडून. मृत्यू स्वीकारा माझ्याकडून. शब्द खरे करणार. शब्द खरे करणार किंवा शील भ्रष्ट होणार. किंवा शील भ्रष्ट होणार. आपण काय बोललो त्याचा परिणाम काय झाला आहे या दोघांच्या लक्षात यायचंच होतं अजून. पण विष्णूंनी बरोबर डाव साधलेला होता आणि त्या दैत्यांकडून हवा तो वर मागून घेतलेला आहे. अत्यंत चालाखीने विष्णू म्हणाले, मला दुसरं तिसरं काही नको, फक्त माझ्याकडून तुम्ही मृत्यू स्वीकारा, बस एवढीच माझी इच्छा आहे. आणि शील सांभाळायचं असेल तर हाच वर मला द्या आणि तुमचा शब्द खरा करा. दोघा दैत्यांना आपली चूक कळली होती. विष्णूच्या गोड बोलण्याला आपण फसलो आणि नको ते बोलून बसलो हेही त्यांना कळून चुकलं. पण शब्द पाळणं भागच होतं. विष्णूंच्या हातून मरण नको असेल तर काय करावं याचा दोघंजणं विचार करू लागले. आणि त्यांच्या लक्षात आलं, इथे तर सर्वत्र पाणीच पाणी, कोरड्या जमिनीचा लवलेशही कुठे नाही. तेव्हा अत्यंत हुशारीने आपण बोलतो आहोत असं वाटून दोघं म्हणाले, अरे जेथे नसेल थेंब जलाचा
जेथे नसेल थेंब जलाचा ऐशा कोरड्या स्थानी, जेथे नसेल थेंब जलाचा ऐशा कोरड्या स्थानी, वध करी अमुचा खुशाल विष्णू, वध करी अमुचा खुशाल विष्णू, वदले अभिमानाने, मृत्यू तुझ्याकडूनी सत्यच होती वाणी. आपल्याला स्वइच्छेनुसार मरणाचा वर आहे आणि इथे तर पाणी नाही अशी जागाच नाही आहे. तेव्हा कोरड्या जागेवर तू आम्हाला खुशाल मार असं ते विष्णूंना म्हणाले. दैत्यांना वाटलं आता मरणाची भीतीच नाही. विष्णू हसून म्हणाले, अवश्य अवश्य, हे महाभागांनो, तुमच्या इच्छेनुसारच होईल. आणि मग विष्णूंनी काय लीला केली आहे महाराज. अहो, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे विष्णू आहेत ते. जलविरहित जागा तयार करण्यासाठी त्यांनी मग आपल्या मांड्या वाढवायला सुरुवात केली. एवढ्या वाढवल्या एवढ्या वाढवल्या एवढ्या वाढवल्या की पाण्याचा थेंब सुद्धा आजूबाजूला दिसेना. विस्तारी मांड्याना विस्तारून मांड्याना जलविरहित स्थान हे पहा बदले हो. विस्तारून मांड्याना जलविरहित स्थान हे पहा बदले. वचन पाळुनी बरोबर शब्दामध्ये पकडलेलं आहे. जलविरहित स्थान तुम्हाला आता दाखवतोय. आता इथे तुमचा मृत्यू येणार. वचन पाळुनी देह त्यजावा त्वरेच येथ भले. राम 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 हरे हरे राम. राम राम हरे हरे राम. राम 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 हरे हरे राम. राम 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 रघुत्तम राम. विष्णू म्हणाले, हे दानव हो, पहा ही कोरडी जागा. तुम्ही इथे आता देहत्याग करा. त्या दोघांनी स्वतःची शरीरं 1000 योनीपर्यंत मोठी केली. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या विष्णूंनी सुद्धा आपल्या मांड्या दुपटीने वाढवल्या. मग मात्र दैत्य शरण आले. दैत्यांनी आपली मस्तकं विष्णूंच्या मांडीवर ठेवली आणि विष्णूंनी योग्य ती संधी साधली
चक्राला आज्ञा केली. आता गर 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 करत ते चक्र निघालेलं आहे. चक्राने मग शिरच्छेद हो दैत्यांचा केला विष्णूने. चक्राने मग शिरच्छेद तो दैत्यांचा केला विष्णूने. दैत्यांचा केला. आता काय झालं बघा. त्या दैत्यांचा रक्त मांस सगळं ते सागरामध्ये मिळालेलं आहे. आणि तेव्हापासून मैदाने दैत्यांच्या तेव्हा मैदाने दैत्यांच्या तेव्हा सागर व्यापून गेला. सागर व्यापून गेला. नाव मेदिनी पडले ऐसे. नाव मेदिनी पडले ऐसे. त्याच क्षणी पृथ्वीला त्याच क्षणी पृथ्वीला विष्णूनी शिरच्छेद केला दैत्यांचा. शिरच्छेद केला. शिरच्छेद केला. शिरच्छेद केला. अशा प्रकारे विष्णूंनी देवीच्या साहाय्याने मधुकैटभ दानवांचा वध केला. या कथेत दैत्यांना वर देणारी ही देवीच आणि विष्णूंना सहाय्य करणारी देखील देवीच आहे. थोडक्यात देव दानव मानव सर्वांना तिचीच उपासना करणे इष्ट आहे. त्या परमाशक्तीपेक्षा श्रेष्ठ ह्या त्रैलोक्यात कोणीही नाही. तेव्हा सर्वांनी त्या निर्गुण शक्तीचेच पूजन केले पाहिजे. तिचीच आराधना आणि सेवा केली पाहिजे.